एक्झाम्स बघूया, प्रॅक्टिकल युसेज. ओके, तर सगळे आपल्या मोबाईलमध्ये chatgpt.com उघडा. .com आहे .ai आहे. हा, ऍप वरूनही करता येतं. वापरून बघूया ChatGPT कसं काम करतं. तुला काहीतरी असं काहीतरी प्रश्न विचार जे तुला माहिती पाहिजे तुला तयार करायचं, ते तुला माहिती आहे. सपोज तू आता फोटो अल्बमच्या बिझनेसमध्ये आहेस. आता तिथं आहे ना, आपांचं फोटो अल्बम आहे ना, तर हाऊ टू क्रिएट फोटो फ्रेम. हाऊ टू क्रिएट फोटो फ्रेम. 2 मिनिटं, सॉरी डिस्टर्ब करतो. आता जात होती म्हणून बघून तुमची जरा परिचय करून द्यावा. आणि तू सुद्धा मध्ये फोटो फ्रेम कसं तयार करायचं हा प्रश्न घातला. हाऊ टू क्रिएट फोटो फ्रेम. तर ह्याच्यामध्ये हे आन्सर्स आले, जस्ट हाई स्टेप्स केला. ओके, हाऊ टू फॅमिली टू श्रीशैलम. छोटं नाव आहे नळदुर्ग. गोल्ड नेकलेस. तुम्ही काय घातलात? थांबून सांग, लाऊड थोडं जोरात बोल. फर्स्ट डिझायनिंग द नेकलेस. त्यामध्ये स्केच द डिझाइन. स्टार्ट विथ अ ड्रॉइंग और कम्प्युटर ॲडेड डिझाइन ऑफ द नेकलेस. दिस ensures clarity about the shape, style and length. Choose materials. Decide on the carat of gold. 18 carat, 22 carat and any additional elements like gemstones and enrichments. Nonter preparing the gold, melting, alloying and curing. तुझे झालं का सुभद्रा? Assembly. हे सगळे तुला बघितल्यानंतर तुला आठवण आवर तुला हे करून घ्यावं म्हणून तुला आता स्टेप्स माहिती आहे. सोन्याचं तुला जर काही दागिने करायचे असतील तर बिना ChatGPT तुला काय करावं लागतं, कोणाच्या हाताखाली करावं लागतं शिकायला. आता इथे ChatGPT स्टेप बाय सांगितलं. प्रश्न विचारा, उत्तर आहे. हा, वापरलाय का कधी? कॉलेजमध्ये वापरलाय? आणि ज्याच्यासाठी डायग्राम इम्पॉर्टंट आहे ते गुगलला, कारण ChatGPT डायग्राम देत नाही. कळालं कसं वापरता येतं? टेक्नॉलॉजी आपल्या हातात आहे, पण कसं वापरता येतं मध्ये ChatGPT मध्ये काय डिफरन्स आहे? गुगल GPT सांगतो. ठीक आहे, आता पुढे चालून अजून बरेच काही येणार आहे. ते नंतर आता AI ऍड केले की त्याला वेगळंच होणार आहे बरंच काही. तर AIचं वेगळं आहे. त्याला AI का म्हणतात? AI का म्हणतात त्याला? आर्टिफिशियल इंटेलिजन्स का म्हणतात? ते आहे, आपण त्याला तयार केलेलं आहे. ओके नाही, पण कम्प्युटरला जे प्रश्न विचारतो त्याचं उत्तर देणार. पण प्रश्न काय विचारायचं आणि कसं विचारायचं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. तसंच हे आता जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ते आर्टिफिशियल ह्याच्यासाठी आहे की त्याचं स्वतःचं डोकं नाही. आपण जे त्याला विचारलो त्याचं उत्तर द्यायचं. त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यासाठी नाव आहे. तर ChatGPT आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गुगल मेटा AI जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता त्या मेटा AI ला तुम्ही जाऊन काही प्रश्न विचारा, तू दे, पण तो स्वतः काही सांगणार आहे का? तर आता काही पुढे चालून काही डिव्हाइसेस असे येणार आहेत. चालू आहे सध्या, त्याच्यावर रिसर्च चालू आहे. काय तुम्ही काय सर्च करता तुमच्या मोबाईलवर ते कोणीतरी तुम्हाला बघायला मागेल आणि त्याच्याबद्दलच तुम्हाला इन्फॉर्मेशन सारखं देत राहणार. कधी बघितलं का? चान्स बघितलं कधी? यूज करून होता. आपण जर नॉर्मली कॉलवर जरी बोलत असला तर मी जर एका प्रोडक्ट बद्दल बोलत असेल ते ऑटोमॅटिकली रेकॉर्ड होतं आणि परत आपल्याला त्याच्याच ऍड येतात की बाबा. ऑब्झर्व करा, तुम्ही आतापर्यंत ऑब्झर्व केलं नाही, लक्ष दिलं नाही. तुम्ही एक कस्टमर म्हणून वापरला आतापर्यंत. आता ह्याच्या पुढे तुम्ही कस्टमर म्हणून वापरणार नाही. तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही इंजिनियर डोकं वापरा त्याच्यात. हे माझ्यासाठी मी कालच मी ह्याच्याबद्दल चौकशी केली आणि मला एवढं काय सांगतो याच्याबद्दल, तुम्हाला बाकीचं काय सांगत नाही. आता मी हैदराबादला आहे, ती सोलापूरला आहे, तुम्ही लातूरला आहात. मग लातूरची माहिती मला काय येत नाही, सोलापूरची माहिती मला काय येत नाही. फक्त मला हैदराबादचीच माहिती येते. का मी हैदराबाद मध्ये सर्च करतो.
ते जिओ फेन्सिंग म्हणतो त्याला, जिओ डाटा, ते डाटाबेस तिचा आहे. तर जिथं काय काय आहे ते तेवढंच मेसेज तुम्हाला फीड करणार. त्याच्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये डाटा वेगळा असतो, माझ्या मोबाईल मध्ये डाटा वेगळा असतो, त्यांच्या मोबाईल मध्ये डाटा वेगळा. त्याच्यासाठी इंटेलिजन्स डाटा सायन्स ते वेगळं सब्जेक्ट आहे, ते सोडून द्या. पण ते आहे त्याच्या मागे काम करणार, तिथून ते डाटा उचलून तुमच्यासाठी आणा. सगळे धागे जोडे आहे ते तुम्ही नंतर, पण आता तुम्ही फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला आता ते तिथपर्यंत बघू. सगळे GPT वापरायला पाहिजे. चॅट जीपीटीला करेक्ट प्रश्न विचारायला पाहिजे. तुम्हाला जे करेक्ट प्रश्न विचारला तर ते आन्सर देत जाणार. ओके. गेल्या 60-70 वर्षामध्ये 3 काळ आले. एका काळी म्हणजे आमचे आप्पा जेव्हा शिकत होते, तुमच्या वयाचे होते, तेव्हा पुस्तकं नव्हते, त्यांना पुस्तकं मिळायचं अवघड होतं. शिक्षणाचं काय होतं, हे काय होतं, पुस्तकच होते ना तेव्हा. गुगल तर नव्हतं. आप्पा जेव्हा लायब्ररी, पुस्तक कोणाच्या हातात मिळालं म्हणजे तो हे झाला, त्याच्या हाताला पुस्तक लागलं, तो मग शिक्षण म्हणजे पुस्तक एक फिजिकल डॉक्युमेंट त्याच्या हातात आलं म्हणून ते 10वी पास झाले त्यावेळेस 1950 काळी. म्हणजे ज्याच्या हातात पुस्तक होतं तो हुशार झाला. नंतर 90 मध्ये काय झालं, ज्याला गुगल वापरता आलं तो हुशार झाला, त्याला चांगली नोकरी लागली. आता ह्या काळात काय होणार आहे, ज्याला चॅट जीपीटी वापरता येईल तो हुशार होणार, त्याला पुढे चांगली नोकरी मिळणार, चांगले इंजिनियर होणार, चांगले पैसे मिळणार, चांगली लाईफ होणार. 3 पहिलं काय होतं, पुस्तक, नंतर गुगल, आता चॅट जीपीटी. तुम्ही जितकं चॅट जीपीटी वापराल, जितकं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तुमचे हे होणार, स्किल्स येणार, तेवढं तुमचं चॅट जीपीटी वापरायचं. क्लिअर आहे ना. आधी काय होतं, मी सगळं तर हातात आहे गुगल, तर कॉलेजमध्ये मला हे विषय शिकवत नाहीत, ते विषय शिकवत नाहीत, हे काय म्हणते कंप्लेंट झालं. आता त्याला कोणी भाव देणार नाही, कोणी त्याला व्हॅल्यू नाहीये. तुमच्या हातात आहे, तुम्ही चॅट जीपीटी तुमच्या हातात आहे, गुगल तुमच्या हातात आहे. तुम्हाला वर्गात काय राईट हो तर त्याचा वापर कसा, काहीतरी तुमच्या शाळा कॉलेजचं काही विषयाच्या बाबतीत बोला आणि मग आपण त्याला कनेक्ट करू इंडस्ट्री सोबत. आता आपण एक विषय करू इथं, एक महत्वाचं आहे का की आता इथं 3rd इयरला आहे, ती 2nd इयरला आहे. तर एक तर 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रोजेक्ट बद्दल डिस्कस करायचं आपल्याला, आणि नंतर बायोडेटा बनवायचं, तयार करायचं. सीव्ही मला वाटतं ह्यालाच रिलेव्हंट, आता रिलेव्हंट ह्यालाच सध्या. तर त्याच्यासाठी प्रोजेक्टसाठी आपण बघू. म्हणजे तुला प्रोजेक्ट आहेत का सध्या तरी? सेमिनार आहेत. कोणतं सेमिनार केले जातो? डिजिटल ट्विन्स केले, ह्याच्या आधी स्मार्ट बस. जरा इकडे पुढे एक रिप्लिका आहे जे कोणत्या पण ऑब्जेक्टचं मॉडेल तयार करतो. मग ते सगळ्या ठिकाणी युजर्स आहेत. 3D वर्जन केली का? हा, 3D मध्ये केली. हा, म्हणजे फक्त आम्ही पीपीटी प्रेझेंटेशन केलं आणि तेच म्हणजे समजावून सांगितलं की काय असते डिजिटल ट्विन्स. सगळ्यांसाठी माहिती सांगू जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. म्हणजे आपल्या इंडियामध्ये अजून तर ते नाहीये. म्हणजे काही जण मोजकेच यूज करतात. ते काय करतात, एखादा ऑब्जेक्ट असेल ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असेल, इंडस्ट्रीज असेल, कुठलं पण ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी ते त्याचं एक डिजिटली एक त्याचं हे तयार करते, ऑब्जेक्टचं रिप्लिका तयार करते, त्याचं मॉडेल तयार करते आणि त्यानुसार सांगते की आपण या मॉडेलमध्ये समजा आपण एक कार मॅन्युफॅक्चर करत असेल तर कुठल्या प्रकारचं इंजिन, जेट इंजिन त्याच्यासाठी महत्वाचं आहे किंवा कुठल्या प्रकाराने आपण त्याला मिनिमाइज करू शकतो. खूप मोठे मोठे ऑब्जेक्ट असतात ना, ते आपण मिनिमाइज पण करू शकतो, त्याचे इंजिन्स मिनिमाइज करू शकतो आणि कुठलं इंजिन घातल्यामुळे की ती कार आपण रॅपिडली चांगलं काम करू शकते, रॅपिडली काम करू शकते. आणि आता सध्या जे इंधन पण कमी आहे आपल्या इथं, फ्यूल इफिशियन्सी वाढवू शकते त्याची ऑब्जेक्टची. अशाच प्रकारे प्रत्येक मेडिकल मध्ये पण युज केलं जाते त्याचं. म्हणजे ते सॉफ्टवेअर, आता एक मोठं हॉस्पिटल आहे तर ते कॅम्प्युटरमध्ये ते सॉफ्टवेअर जर आपण इन्क्लूड केला तर ते सगळ्या प्रकारची माहिती त्यांना स्टोअर करते की कुठल्या पेशंटला काय आजार आहे, पुन्हा त्याला कुठल्या मेडिसिनची गरज आहे, पुन्हा त्याला कुठल्या मेडिसिनची गरज आहे, कुठल्या वेळेवर त्याला कुठलं औषध दिलं पाहिजे. आणि त्या नर्सला पण त्या वेळेला ते अलार्म क्रिएट करतो आणि त्यांना सांगतो की या वेळेला या पेशंटला हे औषध द्यायचंय आणि ते तुम्ही द्या, प्रोव्हाइड करा. त्याच्यामुळे ते डॉक्टर्सचं पण आणि नर्सला पण ते सोपं होतं. असंच प्रत्येक ठिकाणी यूज होते त्याचं. ते काय म्हणतात त्या सॉफ्टवेअरला? काय? डिजिटल ट्विन्स.
मी अजून काय एक्झाम्पल देतो. ट्विन्स, डिजिटल ट्विन्स. एक्झाम्पल अजून देतो. करेक्ट बस. डुप्लिकेट. जुळे भाऊ काय म्हणतात तुम्ही, आवळे जुळे, ते डिजिटल ट्विन आहे. ते ट्विन राईट. ट्विनचं अर्थ काय झालं, डिजिटल आहे. तर आता ती जसं एक्झाम्पल देत होती, आता समज एक डॉक्टर आहे, तो ऑपरेशन करतोय. तर त्याला कसं करतो तो डॉक्टर, जेव्हा ऑपरेशन करतो काय करतो तो, त्याच्या डोक्यामध्ये चालू आहे राईट, मला इथून कट करायला पाहिजे, मला हात इथून इथे घ्यायला पाहिजे, मग नंतर असं सिझर असं ठेवायला पाहिजे राईट. नंतर मला ते आतलं काय जे काय असेल ते काहीतरी खडा असेल तर खडा काढणार तो किडनीमधनं. काढल्यानंतर मग नंतर ते किडनीला स्टिच करणार राईट. हे डॉक्टरचे हात असं चालले, डोकं चाललंय का नाही. तर ते सेम टू सेम डिजिटल ट्विन मध्ये काय करतात, बाजूला एक हे असते, ते सॉफ्टवेअर असते, एक कॅमेरा सोबत असते. कॅमेरा आणि सॉफ्टवेअर दोन्ही असतात. ते कॅमेरा काय करते, डॉक्टरला बघत राहते राईट, की हा पहिलं काय करतोय, हा कट केला माणसाला, बॉडीला कट केला, नंतर त्याच्यात किडनीमधलं स्टोन काढला, नंतर तो 12 स्टिचेस टाकलं. ते कॅमेरा बघत राहणार त्या डॉक्टरला, त्याला डुप्लिकेट करत राहणार. नंतर काय होणार, पुढं ते डॉक्टर एक टीचर होणार. कोणाला, त्या रोबोटला. करेक्ट आहे. पण दॅट इज कॉल्ड डिजिटल ट्विन. तर ते डिजिटल कळालं का. आता काय म्हणतात त्याला, सर काय म्हणजे कळालं, आणि दीदी काय म्हणते, डिजिटल ट्विन कसं तयार होतात आणि त्याचं कसं उपयोग, ऍप्लिकेशन कसं होतं. आता फर्स्ट टाइम कोणीतरी करायला पाहिजे, की नाही. आता वर्गात एक्झाम्पल घ्या, वर्गात तुमच्या सरनी तुम्हाला मॅथमॅटिक्स एक प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं सांगितलं. हे कॅमेरा काय करतोय, ते सगळं स्टेप बाय स्टेप सगळं तोंडपाठ करतोय आणि ते फीड करून ठेवतोय. आणि तेच प्रोग्राम जे आहे रोबोटला द्या. मग सरची गरज नाही, तेच स्वतः तेच स्टेप्स. आता अजून एक एक्झाम्पल द्या. मी एक डॉक्टरचं एक्झाम्पल दिलं ना, डिजिटल. हे डिजिटल ट्विन पुढं फार मोठं होणार आहे. तू जोपर्यंत 20-25 वर्षाची होशील ना, तोपर्यंत इतकं मोठं होणार आहे डिजिटल ट्विन मार्केट, की पूर्ण जितके जगात तुम्ही कामं बघतात त्याने लोक शेती करतात. त्याने आता गवत काढायचं काम आहे राईट. माणूस काय करतो, असं करतो राईट. ते काय नाही, डिजिटल ट्विन करणार म्हणजे ते माणसाच्या मागे एक कॅमेरा राहणार आणि ते ऑब्झर्व करत राहणार कॅमेरा. अच्छा, पहिलं तो असं झाडाला असं धरतो, नंतर खुरपणं असं करतो, मग हे धरून याला बाजूला ठेवतो, मग 2 पाऊल पुढे ठेवतो, जातो. हे सगळं ऑब्झर्व करत राहणार कॅमेरा. आणि मग ते नंतर काय करणार, रोबोट येणार. त्या रोबोटला माहिती आहे असं असं करायचं असतं, 2 पाऊल टाकायचं असतं, कट करायचं असतं, हे बाजूला ठेवायचं. त्याला म्हणतात डिजिटल शेतकरी, डिजिटल ट्विन शेतकरी, डिजिटल डॉक्टर, डिजिटल ट्विन डॉक्टर, डिजिटल ट्विन ड्रायव्हर. ऐकले का, डिजिटल ट्विन ड्रायव्हरलेस कार ऐकले का. ड्रायव्हरलेस कार अमेरिकेत आहेत, भारतात आहेत. बिना ड्रायव्हरचं कार चालू शकते आजकाल. टेस्ला चालू केलं. ते कसं आहे, प्रोग्राम तसं केलेलं आहे. ते बिना ड्रायव्हरचा रस्ता सुद्धा तो अभ्यास करतो. रस्ता कसा आहे ह्याचा सुद्धा अभ्यास तर डिजिटल ट्विन. टेस्ला मध्ये कसं ड्रायव्हर डिजिटल ट्विन न ते कार तयार झाले. म्हणजे अगोदर काय, आपण कार कसं चालवतो, स्टार्ट करतो अगोदर स्टिअरिंग वरती हात ऑब्झर्व केलाय त्याला, मग नंतर समोरून माणूस आली, गाय आली, म्हैस आली तर आपण ब्रेक दाबतो. तर ते सगळं त्यानं त्याला रेकॉर्ड केला. रेकॉर्ड करून ते मशीनला शिकवत गेला आणि नंतर ते काय माणसाला ड्रायव्हरलाच काढला, बिना माणसाची ड्रायव्हर झाले कार झाली. तर ह्याला म्हणतात डिजिटल ट्विन. तर हे सुरुवात झाली कारलेस ड्रायव्हर. उद्या शेतकरी सुद्धा फक्त मागे बसून थांबायचं, तिथं रॉबोट काम करत राहते शेतात, काम कुळव करण्याचं काम करणार त्यांना. तर ते सगळं आणण्याचं काम होणार. कळलं ना. पुढं इंजिनिअरिंग आणि त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअरिंग, म्हणजे त्याच्यात हे सगळं आलं. डिजिटल ट्विन आलं, ChatGPT आलं. हे आता इथं तुम्ही जे बसलात का नाही, हे तुम्ही भारताचं भविष्य नाही, तुमचं सुद्धा भविष्य करणार, भारताचं सुद्धा भविष्य करणार, जगाचं भविष्य करणार आहात तुम्ही. जितकं तुम्ही चांगल्यापैकी शिकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तेवढं जास्त तुमची प्रगती होणार. आता ड्रॉइंग विषय तुम्हाला सगळ्यांना फर्स्ट इयर ET आहे, ड्रॉइंग शिकवायची काय गरज. आपण कोणत्याही क्षेत्रात सगळं यायला पाहिजे की तुमच्या डोक्याला तयार करते. तुम्हाला एक इमॅजिन कसं करायचं, हे समोर असं दिसतं तर त्याच्या पाठीमागं कसं असेल, साईडला कसं असेल, एक इमॅजिनेशन तुमचं डोक्याचं ते म्हणजे साफ करतं. तुम्हाला एक 3D डायमेन्शन कसं तयार करायचं.
आता कार समोरून असं दिसते, मागे कसं दिसते, पुढे कसं दिसते, वरून कसं दिसते, खालून कसं दिसते, ते सगळं ड्रॉइंग करायचंय का नाही डिजिटल ग्राफिक्स. मग हे तुम्हाला आतापासून ते ट्रेनिंग आहे. आणि नंतर आता त्याच्यानंतर आता ते 3D आला. आता तिथे म्हणजे 3D ड्रॉइंग. 3D कशाला म्हणतात? 3 डायमेन्शनल ड्रॉइंग. आता 3 डायमेन्शनल ड्रॉइंग पेपरवर 2 डायमेन्शनल आहे ते, एक्स वाय, हो की नाही. आणि झेड कुठं आलं? वरती 3 डायमेन्शनल. आता आपण जे आहोत लाईव्ह, आपण सगळे 3D आहोत. माझं 2D कसं होईल? एक्स वाय समोरचं पिक्चर दिसणार असं. हे फोटो काय 2D आहे का 3D आहे? मध्ये काय वाय मध्ये आहे. आपण प्रत्यक्ष नाहीत ना तिथं, आपण इथं प्रत्यक्ष आहोत. तर आपल्या मला एक हाईट आहे, एक विड्थ आहे, आणि हाईट विड्थ आणि ब्रेड्थ ते काय हे आहे. डिझायनिंग असलं की सगळीकडे हा, तर डिझायनिंग मध्ये 3D हाईट विड्थ ब्रेड्थ तिन्ही असतात. आता ह्याच्यामध्ये ह्याच्यात 3 हे काय आहे? एक्स. हे काय झालं? वाय डायमेन्शन. हे काय झालं? झेड. तर 3 डायमेन्शन आहे ते. तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला ड्रॉइंग मध्ये एक्स वाय झेड 3 डायमेन्शन असतात. 3D त्याला 3 डायमेन्शन म्हणतात. आणि काय 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 शिकवलं आतापर्यंत? फर्स्ट इयरला तर सगळं कॉमन हा. आहे. सेकंड इयरला हे नाही, फर्स्ट इयर तुला एक दोन ड्रॉइंग्स, इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रॉनिक बायोमेडिकल मध्ये. म्हणजे आता नंतर ते आपलं जे आता हे MRI CT स्कॅनचे जे मशीन आपल्याला सगळे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सच असतात. हा, त्याच्यामध्ये आपल्याला ते Very good. कोणतं होतं सेमिनार प्रोजेक्ट? सेमिनारचं सर ते थोडं आमचं चुकलं होतं सर ते सेमिनार. नाही, काय होतं ते? कशाबद्दल होतं? पॉइंट ऑफ सेल POS. POS. त्याला जे डीमार्ट मध्ये तुम्ही जर गेलात ना, डीमार्ट किंवा कोणत्याही शॉप मध्ये मॉडर्न दुकानात गेलात का कधी? तर ते काय करतात? कपड्याला स्कॅन करतात. स्वाईप केलं, पेमेंट वगैरे काही काय करतात बघितलं असेल ना तुम्ही? स्कॅन गेले नाही. प्रॉडक्टला स्कॅन केलं तर ते पैसे कॉम्प्युटर मध्ये ऑटोमॅटिक येत आहे. तिथं राईट. ऑटोमॅटिक बिलिंग सिस्टम. ऑटोमॅटिक बिलिंग सिस्टम साठी. आता जर तुम्हाला हे जर पेपरचं बंडल स्टेशनरी दुकानामध्ये घ्यायचं असेल, तर जर फास्ट करायचं असेल, आता समजा तुम्ही डीमार्ट मध्ये गेलात, तर डीमार्टच्या एका बॅग मध्ये किती असतात सामान? नाही म्हणजे 50 डिफरंट आयटम्स घेतो आपण. तेल घेतो, शेंगदाणे घेतो, वेगवेगळे आयटम घेतो. राईट. आता सगळ्याला ते किराणा दुकानसारखं कॅल्क्युलेटर घेऊन बसलं तर वेळ लागते. तर त्यांच्यापैकी काय असतंय? बारकोड मध्ये काय असतंय? त्याच्यामध्ये रेट घातलेला आहे. या पेपरचं रेट किती आहे? 120 रुपये जे असेल ते रेट या बारकोडला स्कॅन केलं तर 120 रुपये येतं. कळलं ना? जसं आपण आता QR कोड स्कॅन करतो की नाही, पेमेंटला वगैरे QR कोड स्कॅन करतो, ते QR कोड झालं, हे बारकोड. तर स्कॅनर. रेट कसं घालते? हा, तर हे काय चांगला प्रश्न आहे. हे काय करतात? आता ह्याची रेषा बघतेस का? एक जाड आहे, एक पातळ आहे, पातळ आहे, पातळ आहे, अजून पातळ आहे, मग जाड आहे. हे वेगवेगळ्या ह्याचे जाडीचे. तर हे आणि ह्याच्या खाली एक नंबर आहे बघ. तर ह्या नंबरचं पहिले हे स्कॅन तयार केल्यानंतर ह्या स्कॅनरच्या नंबरमध्ये ते एंटर करतात की हे प्रॉडक्टचं नाव पेपर आहे, ते ब्रँड जे काय असेल याचं जे ब्रँड आहे, रिफ्लेक्शन ह्याचं वेट किती आहे, हे सगळं ह्याचं जे काही इन्फॉर्मेशन आहे का नाही, तर ह्याचं साईज किती आहे, तर वेट किती आहे, पेपर आहे, हे सगळं इन्फॉर्मेशन ह्या कोडमध्ये घातलेलं जातं, कम्प्युटरमध्ये एंटर करतात. तर एकदा ह्याला स्कॅन केलं ना, सगळं इन्फॉर्मेशन त्या कम्प्युटरमध्ये 1 शॉटमध्ये येते. बारकोड स्कॅनर म्हणतात त्याला. जे सिस्टम आहे, सिस्टम जे दुकानात असते त्याला पॉइंट ऑफ सेल सिस्टम म्हणतात. POS, पॉइंट ऑफ सेल. का? म्हणजे त्या पॉइंटला सेल होणार आहे ना. डीमार्टच्या तुम्ही मध्ये खरेदी करणार, तुम्ही जेव्हा काउंटरवरती याल, तुम्ही 10 आयटम घेऊन आला, तर 10 आयटम तो स्कॅन करतो, चिक 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 चिक, बघितलात ना. स्कॅन केल्यानंतर ते इमिडिएटली तुम्हाला सांगणार 291 रुपये झाले. तो काही करत बसत नाही कॅल्क्युलेटरवरती, टोटल एकदम देणार त्याला सिस्टमवरती. त्याला पॉइंट ऑफ सेल सिस्टम. सिस्टम म्हणजे त्याच्यात कम्प्युटर आलं, स्कॅनर आलं. नाही, त्याची गरज नाही. बाकीचे किती पैसे द्यायचे? ते ड्रॉयर उघडते, 10 रुपयाचे नोट, 5 रुपयाचे नोट, 50चे, 100. वाचच करायचं. काय करायचं ते सांग ना.
मला माझं तुझं त्याच्यामध्ये काय होतं, जे पेशंट्स असतात ते रिलीज झाले म्हणजे दवाखान्यातून गेले तर त्यांची बाहेर गेल्यावर त्यांची तब्येत कशी आहे ते एक वाच असतो, ते सगळं मॉनिटर करतं. ते घरात असलं तर इनडोअर, पुन्हा बाहेर घराच्या बाहेर गेले तर आउटडोअर म्हणून सांगतं. आणि ते जर पडले तर ते पण सांगतं की कशामुळे पडले. बट त्याच्यात अजून काही इम्प्रुव्हमेंट झाली नाही, म्हणजे कशामुळे पडले ते काही झालं नाही. तर ते कशावरून चालू ठेवून बघणार. मग सर वॉच ते एक ॲप आहे सर, जे की देणार आहे त्याचं इन्फॉर्मेशन, त्याच्यापाशी ते ॲप असणार आहे आणि ते वॉच मॉनिटर करायला जाणार. कोणतं वॉच? आता ऍपल फोन कोणाजवळ आहे का? तुम्हाला रिंग झाले की तुम्हाला ह्याच्यात कळतं की नाही? माहितीये का नाही? तुलाही माहिती तर काय होणार, तुमचं मोबाईल रिंग झालं की इथे तुम्हाला ब्लिंक होणार की मग तुम्हाला फोन इनकमिंग फोन येतो. मग त्याच्यावर नंबर सुद्धा दिसणार, नाव सुद्धा दिसणार. मग तुम्ही फोनवर बोलायचं, नाहीतर हे ब्लूटूथ ना त्याच्यात सुद्धा बोलता येतं. व्यंकटचं म्हणणं काय की ह्या रिस्टवॉचला मी हेल्थ मॉनिटरिंगला वापरू शकतो का, हेल्थ मॉनिटरिंगला वापरता येते का, त्याच्यावर ते त्याचं प्रोजेक्ट आहे. तर आता हे करतंय काय, ह्याच्यामध्ये हेल्थ मॉनिटर करण्यासाठी काय पाहिजे, बीपी मॉनिटर करायला पाहिजे, ब्लड प्रेशर, शुगर मॉनिटर करायला पाहिजे, पल्स मॉनिटर करायला पाहिजे. काय ते डॉक्टर आपला असं करतो काय. तर प्रत्येकाच्या हातामध्ये रिस्टवॉच आहे, सध्या आहे रिस्टवॉच. त्याच्यामध्ये हे सॉफ्टवेअर टाकायचं आणि मग ते तुमचं स्वतःचं हेल्थ मॉनिटर करत राहणार. ते त्याचं प्रोजेक्ट. आता ते प्रोजेक्ट चालू केले त्यांनी, ते कसं करायचं काय करायचं ते नंतरचे. हे एक प्रोजेक्ट आहे. दुसरं प्रोजेक्ट पोरांनी घेतलेले होम ऑटोमेशन. सांग. हा, होम ऑटोमेशन काय असतं? होम ऑटोमेशनचं म्हणजे जे बोर्ड त्याच्या अगोदर टिकटिंग सिस्टम कशाला करायला पाहिजे, काय गरज आहे त्याची? सगळ्यात मेन गरज तर हे आहे, जर जे असे आजार असतात ज्याच्यानं की आपलं म्हणजे थोडक्यात मृत्यू होतो, जसं हार्ट अटॅक आहे. सगळ्यात मेन पॉइंट हे आहे की हार्ट अटॅकला आता कॉमन पर्सनला माहिती राहत नाही की त्या टायमिंगला कुठले हे करायला पाहिजे आपल्याला किंवा काय पद्धत करायला पाहिजे. आता काही काही जण हार्ट अटॅक आल्यावर पाणी द्यायची सिस्टीम डेव्हलप केली की त्या रिस्टवॉच मध्ये त्या पर्सनला काय इफेक्ट झालेला आहे तर त्याच्यावर काय सोल्युशन आहे हे सुद्धा सांगता येतं. मग अशा ठिकाणी ते गरजेला पडेल. फक्त कॉमनला नाही, पण जे काय म्हणतात जे घातक आहे, ज्यानं अगदी थोड्याच वेळात एखाद्या माणसाचा मृत्यू होतो, त्या टायमिंगला ह्याची वॉच गरजेची पडेल. सोल्युशन सुद्धा द्यायला पाहिजे. वॉच सोल्युशन सुद्धा द्यायला पाहिजे. मेन हे आहे की कॉमन पर्सनला ते परवडणार पाहिजे. सगळ्यात मेन पॉइंट हा. कळालं ना? कोणतीही वस्तू प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला पाहिजे. हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम हा करतोय, हा कशाला करतो हा प्रश्न अगोदर यायला पाहिजे. नंतर का करतोय त्याच्यात ते नंतर यायला पाहिजे. कळालं ना? त्याचं बेनिफिट्स काय, हेल्थ मॉनिटरिंग सिस्टमचं जसं ती सांगितली त्याचे बेनिफिट्स काय आहेत. हार्ट अटॅक आलं तर काय इमिडिएटली, हार्ट अटॅक आलं तर काय होतं, माणूस वाचत नाही, राईट. पण वाचण्यासाठी ते हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम असतं. तर ते सांगितलं की आन्सर त्याचं दिले. तर नेहमी आपल्याला विचारायला पाहिजे कोणतेही प्रोजेक्ट करायच्या अगोदर किंवा कोणतेही काम करायच्या अगोदर हे विचारायला पाहिजे याचा काय उपयोग आहे, हेल्थ मॉनिटरिंग सिस्टमचा उपयोग सोसायटीला आपल्या समाजाला त्याचा काय उपयोग आहे. उपयोग असेल ते क्लॅरिटी जर डोक्यात आली तर तुम्ही चांगलं काम करणार. कळलं ना? दुसरं कोणतं होतं? IoT मशीन बसवायची आणि ते जेवढे स्क्वेअर फीट मध्ये जेवढे ते सगळं सेट करायचं. आणि समजा रात्री काही शेतात काही गेलं कोण आलं तर ते मॉनिटर करतं आणि ते कळवतं. फसल खराब केली, वानेर आले, फसल खराब झाली. तर हा काय करतोय, सिक्युरिटी, आपल्या शेताला सिक्युरिटी देणे. मध्ये डुक्कर म्हणा किंवा जनावर येऊन, तर हे इलेक्ट्रॉनिक्स कुठेही लागू होतंय. मेडिकलमध्ये, शेतामध्ये, घरामध्ये, होम ऑटोमेशन कुठेही लागू होतंय. तर अगोदर जे सांगितलं त्याचं काय बेनिफिट आहे, आपलं शेताचं नुकसान होत नाही. कळालं ना? आता तू सांगितलंस का नाही, आता जनावर आपल्या शेतामध्ये येऊ नये. जर तुम्हाला हे सर्किट तयार करायचं असेल, इलेक्ट्रॉनिक सिस्टम तयार करायचं असेल तर कसं तयार करा. त्याच्यामध्ये आपण एक सेन्सर ऍड करू शकतो. जसं तर तुम्हाला काय काय पाहिजे, सेन्सर पाहिजे. ऑर्डिनो पण लागतो. सेन्सर कशाला पाहिजे, तर आपल्याला तो अलार्म करेल. कळालं ना? तर सेन्सर काय प्रकारचे असतात, टच सेन्सर आहेत, परत कुठले येतात मला तर एक लाईट, लेसर लाईट बघितलात का ते,
लेसर लाईट क्रॉस झालं तर ते मागे आवाज करणार. तर सेन्सर अगोदर सगळ्यात पहिले काय पाहिजे तुम्हाला? सेन्सर्स पाहिजे तुम्हाला. या तर मोशन सेन्सर पाहिजे. मोशन म्हणजे जे समोर जर जनावर हल्लं की त्या मोशनला त्याने आयडेंटिफाय करणार, इथं काहीतरी हल्लं बाबा, जनावराचं हल्ल्यासारखं काहीतरी माहिती होतं, ते मोशन सेन्सर झालं. किंवा मग तुम्हाला लेसर सेन्सर किंवा हीट सेन्सर. हीट सेन्सर काय असतं? त्या एरियामध्ये जर गरमी वाढली तर ते हीट सेन्स करणार ते. आता आपण इथं 5 लोक 6 लोक 7 बसलो आपण इथं. या रूम मध्ये वातावरण काय झालंय? जास्त झाले की कमी झाले? हीट या रूम मध्ये हीट वाढणार. फॅन लागते का नाही आपल्याला जास्त लोक बसले तर? कशाला? आपली बॉडी नॉर्मल वेदरपेक्षा नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जास्त असते. त्याच्यासाठी एका ठिकाणी जास्त लोक बसले तर आपल्याला गरमी होते का नाही? तर तसंच हीटचे सेन्सर राहतात. तर ते सेन्सर तुम्ही शेतामध्ये लावू शकता. आणि जर तिथं जनावर आलं तर त्यानं कुई आवाज करणार. तर तुम्हाला अगोदर सेन्सर पाहिजे. नंतर काय पाहिजे? त्याला कनेक्ट वायर पाहिजे. वायरलेस किंवा वायर दोन्ही ऑप्शन्स आहेत. आणि नंतर कुठं कनेक्ट करणार त्याला? आता सेन्सर सिग्नल तर येऊ लागलाय ना त्याच्यातनं. त्या सिग्नलला काय करणार? तर एक तर सेन्सर पाहिजे. दुसरं ते सेन्सरचे जे सिग्नल्स येऊ लागलेत का नाही त्याला ट्रान्समिट करायला काय पाहिजे? वायफाय तर पाहिजे, नाही तर वायर तरी पाहिजे. ते ट्रान्समिट केलं. कुठं ट्रान्समिट करणार त्याला? तुझ्या मोबाईल फोनला कनेक्ट करायचं असेल तर तो तिथे कनेक्ट करायला पाहिजे. ॲडिनो काय म्हणतात त्याला? चिप. काय म्हणतात त्याला? सर मेन गोष्ट आहे त्याच्यात प्रोग्राम फिट करायचं. हा, ते प्रोग्रामेबल चिप असते. आर्डिनो ना? आर्डिनो रेस्पबरी आहे आणि आर्डिनो चिप असतात ना. आर्डिनो ते चिप आहे. त्या चिप मध्ये सर्व सिग्नल जातात. त्या चिप मधून कुठं कशामध्ये येते? मोबाईलच्या ऍप मध्ये येते किंवा लॅपटॉप वरती सुद्धा ते सिग्नल्स घेतात. वॉच मध्ये सुद्धा फिट करता येते. तर तुम्हाला बेसिकली काय पाहिजे? सेन्सर्स पाहिजे, केबल्स पाहिजे, आर्डिनो चिप पाहिजे आणि मग ते आर्डिनो पासून ते कम्प्युटरला तर जाणार किंवा मोबाईलला जाणार. हे 4 सिस्टम पाहिजे. हे 4 सिस्टम केलं तर तुमच्या शेतामध्ये तुम्ही तिथं शेतामध्ये ते सगळे लावून घरी तुम्ही मॉनिटर करू शकता. शेतामध्ये रात्री 10 वाजता जनावर आली का नाही का सगळे रात्री बसून इथं मॉनिटर करू शकता. करेक्ट? आता हे तर हे सिस्टम झाले. हे सिस्टम थिंकिंग झाले. आपल्याला डोक्यामध्ये आलं असं असं करायचं. आता हे जेव्हा करायचं असेल तर तुम्हाला ते सेन्सर्स बघावं लागणार आहेत मार्केटमध्ये कुठं मिळतात. तर हे सेन्सर्स मला वाटतं लातूरमध्ये मिळतील ना? भेटून जातं सर चांगलं. लातूरमध्ये भेटतील, पुण्यामध्ये भेटतील. हैदराबाद सिस्टम सोलार असू शकते किंवा तुमच्या शेतामध्ये जर करंट असेल तर तिथून पॉवर घेता येते. हे 5 सिस्टम पाहिजे. चालतंय, सोलारही चालतंय. त्या जेमिनायमध्ये सॉफ्टवेअरमध्ये IoT बेसवर. IoT बेस काय? ऍग्रिकल्चर इंटरनेट ऑफ थिंग्स. कसं आहे मग? त्याचं इन्फॉर्मेशन घ्यावं लागेल सर. आता कसले कोणते पीक येण्यास योग्य आहे, कशासाठी, म्हणजे सगळं जे शेतात पूर्ण जे टोटल आहे ते सगळं डिटेक्ट करतात ते आणि सांगते इन्फॉर्मेशन देतो. त्याच्यात निघाले वाटतं ना? बहुतेक ॲप आपण निघालेलं. ते कोणतं प्रोजेक्ट करायचं याच्यावर 2-3 प्रपोजल आहे. त्याच्यामध्ये कोणतं घ्यायचं ते त्याचा अभ्यास करून मग तो सिलेक्ट. हो, आता तू सांगितलं